ओम साईराम मित्रांनो, मी फोटोवाला वैभव. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आपण लोकेशनला पोहोचलो वेडिंगच्या. इथे सर्व शांतता होती आणि काही मंडळी होती. यांचं हे भांड्यांचं मोबाईलमध्ये बघून बघून रॅक वगैरे फिट करण्याचं काम चालू होतं. हे दादा ते पूर्ण प्लॅनेटने बघत होते कोणती ॲडजस्टमेंट कशी आहे. आणि नंतर आपण मग म्हटलं चला जरा नवरदेवांना शोधू, त्यांची भेट घेऊ आणि दिवसभराचं वेडिंगचा प्लॅन कसा आहे ते बघू. इथे नवरदेव यांच्यासोबत चर्चा करून लक्षात आलं की दिवसभराचं जरा घाईघाईतच नियोजन आहे, थोडंसं फास्ट, कारण प्रवास दूरचा आहे. थोडासा कामाचा आढावा घेतला. लगेच नवरदेव भाऊ म्हणाले इकडे पोहे रेडी होत आहे म्हणे, तुम्ही सर्वात पहिले तर नाश्ता करून घ्या, बाकी आपण शूटमध्ये तुम्हाला नंतर टाईम मिळणार नाही म्हणे दिवसभर, तर तेवढं करून घ्या नाश्ता, नंतर मग बघा म्हणे शूटचं तुमचं काय ते. आणि लगेच त्यानंतर थोडासा पोहेचा आनंद घेतला. नंतर इथं मारुतीरायाच्या मंदिरात आल्यानंतर नवरदेव भाऊंना इतकी गडबड झाली होती की त्यांचे कपडे त्यांनी स्वतःच घालायला सुरुवात केली आणि कलवऱ्यांचं पण मनावर घेतलं नाही. नंतर थोडंसं कामाचा भाग काढण्यासाठी आमचे ऋषीभाऊ म्हणे जरा थंड होऊ द्या, मग काय आईस गोळ्याचा आनंद घेतला. त्यानंतर इकडे नवरदेवाच्या हाताने खंडोबारायाची तळी भरण्यात आली आणि नंतर आला तो क्षण, मुलीच्या आणि तिच्या आई वडिलांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण, लेक लाडकी सासरला निघण्याचा. आई वडिलांनी पूर्ण आयुष्य पणाला लावलेलं असतं या क्षणासाठी. तर मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि फॉलो करा माझ्या आयडीला पुढील ब्लॉग बघण्यासाठी. असंच सहकार्य राहू द्या.